सातारा शहराजवळील माहुली ग्रामपंचायत क्षेत्रातील अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय महिलांवर ग्रामपंचायत सदस्यांकडून अपमानास्पद वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप करत महिला सरपंच नूतन सावंत यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून नूतन सावंत यांनी या आंदोलनाद्वारे मागासवर्गीय महिलांना होणाऱ्या अन्यायाचा विरोध केला आहे। त्यांच्या आंदोलनात अंजली निकम आणि छाया तुपे यांच्यासह अन्य महिला सदस्य देखील सहभागी झाले आहेत। जाधव यांचा दावा आहे की मागासवर्गीय असल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत सदस्यांकडून भेदभाव आणि अपमानास्पद वागणूक दिली जात आहे। जर यावर तातडीने योग्य कारवाई करण्यात आली नाही तर त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे। या प्रकरणी प्रशासनाकडून तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी देखील केली जात आहे। माझं नाव नूतन हनुमंत सावंत, मी क्षेत्र माहुली सरपंच आहे। आज आम्ही इथं बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेलो आहे। कारण का तर आज आमच्यावर होणारा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज मी महिला आहे, माझ्या 2 सदस्य आहेत, अंजली निकम, छाया तुपे। आज आम्ही कारभार करत असताना आम्हाला कारभार करून दिला जात नाही। याला कारण सचिन नागेश जाधव, संजय दत्तात्रय जाधव आणि विजय पवार हे आम्हाला नाहक त्रास देतात, जातीवरून बोलतात, जातीवरून सगळे अपशब्द बोलतात, कुठला कारभार करून देत नाहीत, कारभारात नेहमी अडथळे करतात आणि आम्हाला त्रास दिला जातो। आम्ही मीटिंगला ह्याला गेलो तरी आमच्यावर लेडीजसुद्धा ओपनच्या लेडीज आहेत तिथं, त्यासुद्धा आमच्यावर हसतात, काही ना काहीतरी करून असं वेगळं ही करतात। तर आम्हाला पण आता बरेच दिवस झाला आम्ही ही करत नाही। आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, आम्ही तक्रार दिल्या, पण तिथं पण आमचं काही म्हणणं घेतलं जात नाही। तर आता आम्ही जे होता होईल तेवढे तिकडं सगळीकडे आम्ही हे आमची बातमी पोहोचवणार आहे आणि आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन आम्ही करणार आणि शेवट आम्हाला जर न्याय मिळाला तर आम्ही आत्मदहन करणार। तुम्हाला त्रास काय देतात? आम्हाला त्रास म्हणजे आम्हाला विकास, आता गावचा विकास, पंचायत कशासाठी असते? गावच्या विकासासाठी असते। मग गावचा विकास हा होणं महत्त्वाचं असतं आणि ते जर होत नसेल तर मग काय उपयोग आहे ना, आणि करूनच देत नाही। मग मी महिला आहे म्हणून करून देत नाहीत का? मग मी मागासवर्गीय महिला आहे म्हणून करून देत नाहीत? आम्हाला प्रत्येक वेळेस मागा महाराज आहे, असला आहे तसला ह्या नावाच्या त्या आम्हाला साधा आमची नावाची पाटी बोर्ड जरी लावायचं म्हणलं तरी तपासलं जातं। आमच्या नावावरती लावलेली, आमची नावं खाली घेतली ह्या 2 लेडीजची। मी सरपंच आहे म्हणून माझं नाव वरती ठेवलंय, या 2 लेडीज आहेत त्यांची नावं वरती होती तर खाली घेतली का? कारण ह्यासाठी आम्हाला अन्याय पाहिजे आणि न्यायासाठी आम्ही प्रत्येक पाऊल उचलायला तयार आहे आणि आम्ही आम्हाला न्याय भेटला ना तर आम्ही आत्मदहन करणार। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।